रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात सध्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर किनाऱ्यावर एक वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. अरबी समुद्र खवळू लागल्याने अदगाव आणि भरडखोल परिसरातील कोळी बांधवांनी आपल्या होड्या समुद्रातून बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी उभ्या केल्या आहेत. वादळी वारे आणि उंच लाटांमुळे होड्यांचे नुकसान होऊ नये यासाठी त्या प्लास्टिकच्या जाड कापडाने झाकून ठेवण्यात आल्या आहेत. 1 जूनपासून नारळी पौर्णिमेपर्यंत लागू असलेल्या मासेमारी बंदीमुळे श्रीवर्धन, बोर्ली, अदगाव आणि दिघी परिसरातील मासळी बाजार पूर्णपणे बंद झाले आहेत. माशांच्या प्रजननासाठी हा कालावधी महत्त्वाचा असला तरी याच काळात मच्छीमारीवर अवलंबून असलेल्या शेकडो कुटुंबांसमोर आर्थिक संकट उभे राहते. 4 महिने धंदा बंद राहत असल्याने अनेक मच्छीमारांना साठवेल्या पैशांवर किंवा कर्जाच्या आधारावर संसार चालवावा लागतो. निसर्गाच्या नियमांचा आदर करत कोळी बांधवांनी आपल्या होड्या किनाऱ्यावर सुरक्षित ठेवल्या आहेत. मात्र आता त्यांची नजर नारळी पौर्णिमेनंतर पुन्हा एकदा समुद्रात उतरण्याच्या दिवसाकडे लागली आहे. नमस्कार टीव्ही न्यूजवाले, आपल्या मनापासून धन्यवाद आणि आभारी. मी आदिवासी कोळी समाजाध्यक्ष कृष्णा वाघे. पहिला प्रथम मी एक सांगू इच्छितो, गेले 1 जून ते 15 ऑगस्ट ह्या कालावधीत मासेमारी बंद असल्याकारणाने आम्ही कोळी लोक सध्या तरी उपासमारीची वेळ आली आहे आणि ह्या बंदीमध्ये आम्ही अखंड पूर्ण कोळी समाज जालीची कामं वगैरे, इनणे बांधणे, जाली नवीन आणून हा आमचा व्यवसाय चालू असतो.